अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांना बदनाम करायचा जो प्रयत्न भाजपच्या IT सेलचा चालू आहे, त्यामध्ये काही काँग्रेसवालेही सामील आहे. त्यांना असं वाटतं की सोनम वांगचुक काय मरेल की नरेंद्र मोदींना एक विकृत आनंद मिळतो कार्यकर्ता मेला. जसं भाजपच्या बाजूला भाऊ तोरसेकर टाईप पत्रकार आहे, तसे दुसऱ्या बाजूला सुद्धा काँग्रेसचे समर्थक असलेले तसेच पत्रकार आहेत. मी अण्णांना 1985 सालपासून बघितलंय. अण्णा काही बाबतीत गाढव आहेत. राहुल गांधी केवळ काँग्रेस पक्षाचे नेते नाहीयेत, त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चौकटी पलीकडे जाऊन विचार करायला हवा. काँग्रेस हा स्वार्थी पक्ष आहे असं मला वाटतं. राम मंदिर हाच मोठा घोटाळा आहे. आम्ही हिंदुत्ववादी चोरांविरुद्ध बोलतो आहोत. भाजप निवडणुका मॅनिप्युलेट करतं. भाजप हे 24/7 इलेक्शन मशीन आहे, ज्याचा कॅप्टन अमित शहा आहे हे लक्षात घ्या. मीडिया पूर्ण विकला गेलेला आहे, गोदी मीडिया झालेला आहे. कारण आज जो आम्ही जिवंत आहे ना, ज्यांच्या नोकऱ्या मोदींनी घालवल्या 2014 नंतर, आमची नोकरी, माझी, राजदीपची, सिद्धार्थ वरदराजनची मोदींनी घालवली. रवीश कुमारची नोकरी अदानीमुळे गेली. माझं मोदींना एवढंच सांगणं आहे, सावध राहा. अमित शहा तडीपार माणूस आहे. तो काय करत असेल याची कल्पना करवत नाही मला. हे सरकार आधीच्या सर्व सरकारांपेक्षा नालायक, नादान आणि निकम्म सरकार आहे, लक्षात. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. ऑड अँड इव्हन या चॅनेल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. देशाच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय काय, महाराष्ट्राच्या राजकारणाचा आत्ताचा जो सगळा सूर आहे तो नेमका काय आहे, याबद्दल आपण या मुलाखतीमध्ये बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर. सर, खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. बऱ्याच विषयांवर तुमच्याशी बोलायचं आहे. याआधी सुद्धा तुमची मुलाखत घेतली होती, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला होता. आणि आता सर, तुम्ही चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे. तर देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन खूप गाजतंय. सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले आहेत आणि देशभरातून लोकांनी या चळवळीला पाठिंबा द्यावा असं तुम्ही वारंवार म्हणताय. दिल्लीला जावं असं तुम्हाला का वाटलं? चलो दिल्लीचा जो नारा आहे तो मी नाही दिलाय, तो अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी दिलाय. मी फक्त त्यांच्या बरोबर आहे, त्यांना पाठिंबा दिलाय. अभिजित दिपके जेव्हा अमेरिकेतून मुंबईत यायला निघाला, म्हणजे महाराष्ट्रात यायला निघाला, तेव्हा माझं त्याचं बोलणं झालं होतं फोनवर. तो अमेरिकेतच होता. मी त्याला म्हटलं, तू येणार आहेस का महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये? तर तो असं म्हणाला की माझ्या पुढे काही इलाज नाही. इतका पाठिंबा सोशल मीडियावर मिळालेला आहे. 2 कोटी फॉलोअर्स झालेले आहेत आमचे. जर मी आता भारतात आलो नाही आणि रस्त्यावर उतरलो नाही तर लोक म्हणतील हा तुमचा स्टंट होता. मला असं वाटलं की अभिजितची भूमिका खूप प्रामाणिक आहे. नंतर सोनम वांगचुकची जोड त्याला मिळाली. त्यांनी स्वतःहून मीडियामध्ये येऊन सांगितलं, मी सुद्धा एक कॉक्रोच आहे वगैरे वगैरे वगैरे. मला असं वाटतं ही 2 प्रामाणिक माणसं आहेत. त्यांचे सहकारी सुद्धा अत्यंत प्रामाणिक आहेत. म्हणजे त्यांचा प्रवक्ता असलेला सौरव दासला मी अनेक दिवस ट्विटरवर, फेसबुकवर फॉलो करतो. एक सचोटीचा तरुण पत्रकार आहे, जो कायद्यावर लिहितो, कोर्टाच्या कामकाजावर लिहितो आणि परखडपणे लिहितो. त्यांचे दुसरे जे प्रवक्ते आहेत, विजय दहिया वगैरे, विजय दहिया हा तर मला वाटतं ध्रुव राठीचा सहकारी होता. या आंदोलनापाठी ध्रुव राठी सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. ही सगळी प्रामाणिक माणसं आहेत, राजकीय पक्षाच्या बाहेरची माणसं आहेत. आणि जेव्हा जेव्हा देशामध्ये जन आंदोलन झालेलं आहे तेव्हा तेव्हा मी त्याबरोबर राहिलेलो आहे. हा माझा इतिहास आहे. ज्या लोकांना माहित नाही त्यांना मला सांगावं लागतं की मी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात काँग्रेसच्या विरोधात होतो, काँग्रेसचा टीकाकार होतो. भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे तेव्हा मी भाजपचा टीकाकार आहे. कारण मी मानतो की पत्रकाराचं हेच काम आहे. पत्रकार परमनंट विरोधी पक्ष आहे. पण जेव्हा जेव्हा जनतेचं आंदोलन उभं राहतं तेव्हा तेव्हा जनतेचा मुद्दा उचलून धरणं हेही मी माझं कर्तव्य मानतो. म्हणून मी या लोकांबरोबर आहे. मी अभिजितला म्हटलं होतं, त्यांनी मला सुरुवातीलाच दिल्लीला बोलवलं होतं 6 जूनच्या आंदोलनाला. पण मी तेव्हा त्याला म्हटलं, मी पत्रकार आहे, मी पत्रकारितेच्या माध्यमातून तुला जी काय मदत करायची ती करीन. मी काय प्रत्यक्ष आता दिल्लीला येत नाही. पण आता इतके दिवस झाल्यानंतर, जवळजवळ महिना उलटून गेलेला आहे, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आज 17 दिवस झालेले आहेत. हा माणूस आता जगतो की मरतो अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही, इतकं संवेदनाहीन सरकार आहे. राहुल गांधीही त्यांना भेटायला गेलेले नाहीत. म्हणजे सत्ताधारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत, विरोधी पक्ष त्यांच्याकडे, विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष, प्रमुख विरोधी पक्ष
डाव्या आघाडीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा, सागरिका घोष त्यांना जाऊन भेटलेले आहेत. मला असं वाटतं की आता या क्षणाला प्रत्यक्ष मैदानात उतरून वांगचुक आणि अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देणं नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य बजावण्यासाठी मी दिल्लीला जातोय आणि लोकांनाही आवाहन करतोय, तुम्ही दिल्लीला या. सरकार जातं की नाही हा मुद्दा नाहीये. पहिला महत्वाचा प्रश्न आहे की हे तरुणांचं आंदोलन आहे. तरुणांचा असंतोष व्यक्त होतोय यामधून. 21 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे. ज्या देशामध्ये तरुण 16-17 वर्षाची तरुण मुलं आत्महत्या करतात त्या देशाचं भवितव्य काय हा विचार माझ्या मनात येतो आणि मला घाबरायला होतं. 21 मुलांनी आत्महत्या केल्यावर सुद्धा मोदी सरकार भानावर आलेलं नाहीये. सोनम वांगचुकना आपला जीव पणाला लावायला लागतोय आणि लोक दुर्लक्ष करतायत की त्यांच्यासोबत विद्यार्थी उपोषणाला बसलेत, आयसा वगैरे संघटनेचे. त्यातल्या 4 विद्यार्थ्यांना हॉस्पिटलला ठरवलेलं आहे. इतकी परिस्थिती गंभीर होऊन सुद्धा काहीही सरकारचा प्रतिसाद नाहीये. अण्णा आंदोलनाला प्रतिसाद मिळाला होता सरकारचा, मनमोहन सिंग सरकारचा. दुसरी गोष्ट म्हणजे मीडिया त्यावेळेला जागरूक होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे जनतेचा सुद्धा पाठिंबा होता. आता झालंय काय, सरकार संवेदना शून्य आहे, मीडिया पूर्ण विकला गेलेला आहे, गोदी मीडिया झालेला आहे आणि तिसरी गोष्ट जनता अजून झोपेचं सोंग घेते. म्हणजे मला असं वाटतं की लोकांना कळत नाही असं नाही. हा शास्त्रज्ञ सोनम वांगचुक शास्त्रज्ञ आहे, कार्यकर्ता आहे, लडाख मधून आलेले आहेत, त्यांची जिद्द एवढी आहे. लडाख मधून चालत आले गेल्या वेळेला ते दिल्लीमध्ये आणि तिथे धरणं धरून बसले. त्यानंतर त्यांनी 21 दिवसांचं उपोषण केलेलं आहे. असा सोन्यासारखा माणूस आपला जीव पणाला लावलेला आपल्याला मिळालेला आहे. केवळ ते लडाखचे आहेत म्हणून आपण दुर्लक्ष करतोय. हाच माणूस पुण्यातून आला असता, मुंबईतून आला असता, दिल्लीहून आला असता तर आम्ही त्याला पाठिंबा दिला असता. म्हणून मी जातोय. हा एक माणूस जर इथे बसलेला आहे जो प्रामाणिक आहे, सचोटीचा आहे आणि माझा तर असा दावा आहे तो आमच्या देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुद्धा प्रामाणिक आहे आणि जनतेसाठी लढतोय. तेव्हा जनतेसाठी लढणाऱ्या, युवकांसाठी लढणाऱ्या अशा सर्व माणसांना पाठिंबा द्यायला मी तिथे जातोय. म्हणून मी चलो दिल्ली म्हटलं. बरोबर आहे सर. अभिजित दिपकेंनी जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा तुम्ही सांगितलं तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं आणि त्याच्यानंतर आधी त्यांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले, त्यांची मागणी सगळ्यांपुढे मांडली की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जरी हा एक राजकीय विषय असला, तुम्ही म्हणालात की 21 मुलांनी आत्महत्या केला, नीटची पेपर फुटी झाली, सीबीएसईत गोंधळ झाला, महाराष्ट्रात टीईटीचे पेपर फुटले, असं असताना सुद्धा सर सामान्य माणसांना हा विषय आपल्या जवळचा का वाटत नाहीये? सामान्य माणसं म्हणजे कोण? भारताचे सगळे नागरिक. आपण हेच लक्षात घेत नाही आहोत. हल्ली झालंय काय की नागरिक इंस्टाग्रामवर रील बघण्यात एवढा वेळ घालवतात, नूडल्स खाण्यात एवढा वेळ घालवतात किंवा पिझ्झा खाण्यात एवढा वेळ घालवतात. एका वेगळ्या प्रकारच्या संवेदना शून्य लाईफस्टाईलची त्यांना सवय झालेली आहे. पण नीटला किती विद्यार्थी बसले होते? 22 लाख विद्यार्थी. बरोबर. सर्व परीक्षा धरल्या तर 50 लाख, 1 कोटी विद्यार्थी होतात. 50 लाखाहून अधिक, जवळजवळ 1 कोटी विद्यार्थी होतात. 1 कोटी विद्यार्थी जर बसले असतील तर प्रत्येक घरात 5 माणसं धरा, म्हणजे 5 कोटी लोकांना हा प्रश्न कळतोय. त्यांच्या आयुष्याला भिडणारा प्रश्न आहे. काही लोकांनी मुलं गमावली आहेत, काही लोक या परीक्षेमध्ये आपल्या मुलांनी बसावं म्हणून कर्जबाजारी झालेले आहेत आणि त्याचं कोणतीही नुकसान भरपाई सरकारने अजून दिलेली नाही. सरकारने काहीच केलेलं नाही. म्हणजे हे सरकार, मी स्पष्ट सांगतो, हे सरकार आधीच्या सर्व सरकारांपेक्षा, स्वातंत्र्योत्तर काळातल्या सर्व सरकारांपेक्षा नालायक, नादान आणि निकम्म सरकार आहे, लक्षात घ्या. म्हणजे मला असं वाटतं ज्या देशातले तरुण आत्महत्या करतात त्या देशातल्या मंत्र्याला काय, पंतप्रधानाला सुद्धा सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये. आणि मोदी काय करतायत? मोदी विदेशवाऱ्या करतायत, पैसे देऊन पारितोषिक खरेदी करतायत. हे आता कळलेलं आहे लोकांना, गार्डियननी स्टोरी केलेली आहे. तेव्हा ते आपल्या मौज मजेमध्ये गर्क आहे आणि त्यांना असं वाटतं की सोनम वांगचुक काय मरेल. म्हणजे माझा असा आरोप आहे की नरेंद्र मोदींना एक विकृत आनंद मिळतो कार्यकर्ता मेला की. हे मी पुराव्यानिशी बोलतोय. मी एक उदाहरण देतो 2018 सालचं. तुला माहितीये, तू पर्यावरणवादी आहेस. GD अग्रवाल नावाचे एक प्राध्यापक होते जे गंगा शुद्धीकरणासाठी उपोषणाला बसले. बरोबर. 110 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांच्याकडे सरकारने किंचितही लक्ष दिलं नाही. याच मोदी सरकारने ते वारले, त्यांनी प्राणत्याग केला.
तरीही सरकारने लक्ष दिलं नाही. तेव्हा आमच्या पुढे उदाहरण आहे जी डी अग्रवालांचं. मोदी कसे वागतात, मोदी क्रूर आहेत, मोदी हिंसक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचा असा मृत्यू होऊ देतात. आता सोनम वांगचुकच्या बाबतीत ते हेच करणार आहेत माझी खात्री आहे. मी काल सोनम वांगचुकना आवाहन केलेलं आहे की तुम्ही उपोषण मागे घ्या, तुमचं आयुष्य महत्वाचं आहे. हे कसलं दगडी सरकार आहे, निबर सरकार आहे, याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. गांधीजी लढत होते ब्रिटिशांविरुद्ध, ब्रिटिश निदान डेमोक्रॅटिक तरी होते, काहीतरी त्यांना कळत होतं. काँग्रेसची सरकार सुद्धा आंदोलनाला प्रतिसाद देत होती, अण्णांना दिला, वेदा पाटकरला दिला. पण हे पूर्ण हिटलरी प्रवृत्तीचं सरकार आहे, माझा आरोप आहे. हे फॅसिस्ट सरकार आहे. माणसं मेली तरी यांची मौज मजा आणि सत्तेची मस्ती चालूच राहणार. बरं सर, सोनम वांगचुक आधी तुरुंगात सुद्धा गेले लडाखच्या प्रश्नासाठी. त्यांनी सरकारला वेळोवेळी आव्हान दिलेलं आहे आणि आता तर उपोषणाच्या मार्गाने त्यांनी आणखीन एक कडवं आव्हान दिलेलं आहे. पण सर, बाकीचे जे सगळे विद्यार्थी आहेत, अभिजित दिपके, सौरव दास, त्यांच्याबरोबर उत्स्फूर्तपणे देशभरातले विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त नीटचा विषय नाहीये, हा पूर्ण शिक्षण व्यवस्थेचाच विषय आहे. तुम्ही वारंवार असं म्हणताय की देशाचे विरोधी पक्षनेते म्हणून संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. तुम्हाला अजूनही तेच म्हणायचंय का? मला 100% ते म्हणायचंय. याचं कारण राहुल गांधी केवळ काँग्रेस पक्षाचे नेते नाहीयेत, त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चौकटी पलीकडे जाऊन विचार करायला हवा. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि ते पंतप्रधान पदाला समांतर असे नेते आहेत. विरोधी पक्ष नेतेपद इतकं महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी जंतर मंतरवर जाऊन तरुणांच्या या आंदोलनाला सोनम वांगचुक यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. पण राहुल गांधी आजपर्यंत गेले नाहीत. का गेले नाहीत मला माहित नाही. माझं अशी माहिती आहे की त्यांच्या भोवतीची जी चौकडी आहे, आता मी चांडाळ चौकडी हा शब्द वापरत नाही. संजय गांधी भोवती जी होती ती चांडाळ चौकडी, मोदींभोवती आज जी आहे ती चांडाळ चौकडी पण नाही, ती चांडाळ दुक्कडी आहे, लक्षात. मुद्दा असा आहे त्यांच्या भोवतीची चौकडी आहे, त्यांना चुकीचा सल्ला देत आहे. राहुल गांधींनी एक मोठी संधी गमावली असं मला वाटतं. ते या आंदोलनाशी जोडले गेले असते तर त्यांचं गुडविल वाढलं असतं, तरुण त्यांच्या बरोबर आला असता. जे डाव्या पक्षांना कळलं ना, डाव्या पक्षांनी ताबडतोबीने पाठिंबा दिला. सीपीआय, सीपीएम, सीपीआयएमएल, त्यांचे विद्यार्थी, आयसा, एआयएसएफ, बरोबर, त्याच्यानंतर एसएफआय यांचे विद्यार्थी ते बसलेले आहेत. काही जण उपोषणाला बसलेले आहेत. डाव्या पक्षांची जी राजकीय प्रगल्भता आहे किंवा तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची जी राजकीय प्रगल्भता आहे, आपच्या माजी मुख्यमंत्री सुद्धा इथे गेल्या. काँग्रेसमध्ये ती प्रगल्भता दिसत नाही मला. पण काँग्रेस हा स्वार्थी पक्ष आहे असं मला वाटतं. राहुल गांधींचा असा युक्तिवाद आहे की मी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या सभा घेतोय, हा विषय मी खूप लावून धरलेला आहे. कोटाची सभा त्यांची गाजली, आता डेहराडूनला त्यांना सभा घ्यायची आणि तिथे तर त्यांनी नीट, युपीएससी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचे कसे हाल होतात हा प्रश्न मांडला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा ते करतायत. पण तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधी का एवढे सावधगिरीने वागतायत? नाही, मुद्दा असा आहे, तू जे काय आता सांगितलंस, राहुल गांधीने हे केलं ते केलं, प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे मुद्दे आणि राहुल गांधीचे मुद्दे सारखेच आहेत, सेम आहेत. मग एकत्र यायला काय प्रॉब्लेम आहे? माझं म्हणणं आहे, या देशामध्ये फॅसिस्ट सरकारचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे, जे 2024ला शक्य सिद्ध झालेलं आहे. बरोबर, सर्व विरोधक जेव्हा एकत्र आले इंडिया आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर, तेव्हाच मोदींना सेटबॅक बसला, 240ला थांबावं लागलं. पुढच्या वेळेला जर हे एकत्र आले नाहीत तर यांचा पराभव होईल, मोदी पुन्हा जिंकतील, हे लक्षात घ्या. मला असं वाटतं राहुल गांधींनी जर हे आंदोलन आधीपासून सुरू केलंय, एनएसयू आंदोलन करतंय, युथ काँग्रेस आंदोलन करतंय, चांगली गोष्ट आहे, यामध्ये वाईट काय आहे. पण राजकारणाबाहेरचे तरुण काही आंदोलन करतायत आणि ते आंदोलन अपघाताने सुरू झालंय. कॉक्रोच जनता पार्टी ही काही विचारपूर्वक निघालेली पार्टी नाही, हे अभिजित दिपकेनी सांगितलंय. त्यांनी एक पोस्ट टाकली, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 2 कोटी लोक, म्हणजे भाजपचा जो फॉलोअर्स आहे याच्यामधला सोशल मीडियातला, त्याच्यापेक्षा दुप्पट प्रतिसाद मिळाला. आणि तरुणांमध्ये किती असंतोष आहे ते पण समोर आलं. मला हेच म्हणायचं आहे की तरुणांमधला जो असंतोष आहे तो तरुण तुमच्या पक्षाशी निगडीत आहे, आणखीन कोणत्या पक्षाशी निगडीत आहे? माझं तर म्हणणं आहे, भाजपमधला तरुण असेल आणि त्याच्या मनात असंतोष असला तरी तो टॅप करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. मला हे कळत नाही, राहुल गांधींचा प्रॉब्लेम काय आहे? ही क्रेडिटची लढाई आहे का? राहुल गांधींना असं वाटतं का काँग्रेस पक्षाला श्रेय मिळणार नाही? तर ही काय श्रेयाची लढाई नाही आहे. तुम्हाला युवकांसाठी लढायचं असेल तर ते निस्वार्थी भावाने लढावं लागेल. उद्या समजा तुम्ही पंतप्रधान झालात
माझा असा विश्वास आहे की राहुल गांधींची ही प्रतिमा सुधारते. हम्म. काँग्रेस पक्ष जर नीट झाला, काँग्रेस पक्षाची जर बांधणी नीट झाली तर एक दिवस या देशात राहुल गांधी पंतप्रधान होतील. मग विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी अधिक संवेदनशीलता दाखवायला नको का? मोदींसारखेच वागायला लागले तर आम्ही काय म्हणायचं? राहुल गांधींची माझी टीका जी आहे ती प्रेमातून आहे. हा माणूस सुधारलेला मी भारत जोडो यात्रेपासून पाहतोय. लोकांचा त्याला पाठिंबा आहे, तो संवेदनाशील आहे, त्यांच्यातला माणूस जागा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी इज अ गुड ह्युमन बिईंग. मग त्यांनी तिथे काय येऊ नये? कसलं वैर धरलंय? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला सांगतो, अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांना बदनाम करायचा जो प्रयत्न भाजपच्या आयटी सेलचा चालू आहे त्यामध्ये काही काँग्रेसवालेही सामील आहेत. मला तेच तुम्हाला विचारायचंय सर, तुम्ही अण्णा हजारेंचं आंदोलन अतिशय जवळून बघितलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घुसला, भाजपने त्याचा फायदा घेतला, अशी काँग्रेसची वर्षानुवर्षाची कैफियत आहे आणि म्हणून ते अभिजित दिपकेंच्या आंदोलनाकडे सुद्धा तेवढंच संशयाने बघतायत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, मला त्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. अण्णा हजारे ज्या पद्धतीने वागले ना त्यातून असंच होणार. अण्णांनी खूप नुकसान केलं या देशाचं, या देशातल्या जन आंदोलनाचं. मुद्दा असा आहे, तू जो शब्द वापरला राष्ट्र संघ घुसला, भाजप घुसलं, घुसले नाही. अण्णांनी सर्व पक्षांना बोलवलं होतं. मी रामलीला मैदानात होतो, माझ्यासोबत योगेंद्र यादव होते. योगेंद्र यादव मला असं म्हणाले, हा तर भारताचा कुंभमेळा आहे. अशा पद्धतीचे लोक तिथे होते. म्हणजे भगव्यापासून लाल पर्यंत, लालच्या सर्व छटा, भगव्याच्या सर्व छटा असे लोक होते. कोणी हनुमानाचा वेश घेऊन आलं होतं, कोणी भगतसिंग बनला होता, कोणी येशू ख्रिस्त बनला होता, काय वाटेल ते चाललं होतं. मुद्दा असा आहे, RSS तिकडे होतं, बीजेपी होतं, कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, आपवाले होते. आप तेव्हा नव्हता म्हणा, इंडिया अगेन्स्ट करप्शन वाले. हे सगळे असताना फक्त संघ परिवार का फायदा घेऊ शकला? घेतला, हे बरोबर आहे, ही टीका बरोबर आहे. पण अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल पहिल्यापासून RSSचे एजंट होते हे मी मानत नाही. मी अण्णांना 1985 सालपासून बघितलंय. अण्णा काही बाबतीत गाढव आहेत. नाही, गाढव हा शब्द, गाढवाचा अपमान मला नाही करायचा, पण असं म्हण, अण्णा काही बाबतीत अत्यंत भोळसट आहेत किंवा लबाड सुद्धा आहेत. त्यांच्या स्वार्थाच्या गोष्टी त्यांना बरोबर कळतात. कधी यादव बाबा मंदिरात बसायचं, कधी राज्यपालांसाठी केलेल्या AC रूम मध्ये बसायचं, हे चांगलं जाणतात. तो अण्णांमध्ये एक ग्रामीण शहाणपण नाही म्हणत, ग्रामीण लबाडी सुद्धा आहे, हे लक्षात घे. अण्णा कधी बिघडले? अण्णा 2013-14 पर्यंत ठीक होते. त्यांनी आंदोलने केली, त्याचा परिणाम झाला. काँग्रेस सरकार गेलं निवडणुकीमध्ये, काँग्रेस सरकार गेलं याबद्दल मला अजिबात दुःख नाही, कारण त्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. ते जायलाच हवं होतं. मनमोहन सिंग कितीही चांगले असले, अर्थतज्ञ असले, शहाणे असले, विद्वान असले, तरी सरकार नीट नव्हतं ना. सरकार कधीपर्यंत नीट होतं? 2004 ते 2009, जोपर्यंत डावे पक्ष त्यांच्या बरोबर होते सरकार नीट चाललं होतं. त्या पहिल्या सरकारने RTIचा कायदा केला, RTEचा कायदा केला, शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन, हे कायदे केले. 2009 पासून जे 14 पर्यंत सरकार चाललं, हे कसलं सरकार होतं? नुसते आरोप आरोप चिंचिकल्फे. सर, तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख केलात आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराला विरोध हा मुद्दा अगदी देशभरात नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वणव्यासारखा पेटलेला होता. पण आता अभिजित दिपके आणि सगळे तरुण सहकारी शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न मांडतायत, रोजगाराचा प्रश्न मांडतायत. मग सगळे लोक त्याच्याशी जोडून का घेतले जात नाहीयेत, हा माझा एक पहिला प्रश्न. आणि अण्णांच्या आंदोलनामुळे अभिजित दिपकेंवर कितीतरी प्रकारचा संशय घेतला गेला. अगदी संवेदनशील माणसांनी सुद्धा याच्याबद्दल संशय घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजप खरंच अभिजित दिपके आणि या सगळ्या आंदोलनाला वापरून घेत आहे? मला असं वाटत नाही. अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या पाठीशी जर भाजप असता, मला किंचितही संशय असता, तर मी त्याबरोबर नसतो. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार हा या देशाचा शत्रू आहे असं माझं मत आहे. देशाचा मूळ आत्मा जे आहे त्यांच्यावर त्यांनी घाला घातलेला आहे कायम, म्हणजे 1925 सालपासून. तर अभिजित दिपके, मला संशय जरी असता तरी मी गेलो नसतो. आता जे आरोप करतायत, भाजप आहे, कोणी म्हणते काँग्रेस आहे, पण नक्की काय ते ठरवा ना. मग कोण विचारतायत, काही लोक जे काय म्हणतात, मी त्यांना मॅगी विचारवंत म्हणतो, 2 मिनिट इन्स्टंट विचारवंत असतात, ते असं म्हणतात यांचे पैसे कुठून आले? अरे बघा ना जाऊन, आता महिना झाला ना,
तिथे रस्त्यावर बसून काय खातायत ते? कोणी मुस्लिम नागरिक येऊन त्यांना जेवण देतोय, कोणी हरियाणाचा माणूस येऊन जेवण देतोय. सरकारने त्यांचं पाणी तोडलं, वीज तोडली, टॉयलेट बंद केल्या. एवढं सगळं सरकारने केलं तरी म्हणतायत ह्यांना पैसे कुठून येतात? माझं ह्यांना विचारणं आहे, हे जे नूडल विचारवंत आहे त्यांना म्हणणं आहे, तुमचे पैसे कुठून येतात हे सांगा. मी गंभीर आरोप आज एक करणार आहे की जसं भाजपच्या बाजूला भाऊ तोरसेकर टाईप पत्रकार आहेत, तसे दुसऱ्या बाजूला सुद्धा काँग्रेसचे समर्थक असलेले तसेच पत्रकार आहेत जे त्या त्या पक्षाकडून पैसे घेतात आणि आपलं एक नॅरेटिव्ह बांधतात. हे पत्रकार आरोप करतायत. म्हणजे मला एक कळत नाही, एक माणूस जीव पणाला लावायला बसलाय. तुमच्यावर एक अडाणीची केस झाली की तुम्ही पळून जाता, घाबरता. तुम्ही कधी एक उपोषण आयुष्यात नाही केलं, कधी कुठल्या आंदोलनात सहभागी नाही झालात, कधी पत्रकारितेत पूर्ण वेळ नव्हतात. तुम्ही गंभीर आरोप करताय लोकांवर. लाज नाही वाटत का तुम्हाला? आणि यांची वैचारिक बांधिलकी विचारली तर यांनी आयुष्यामध्ये 15 टोप्या बदललेल्या आहेत. ह्या लोकांनी आरोप करावे ज्यांची नैतिकता शून्य आहे. मी आज गप्प बसतो, मी आज कोणाची नावं घेत नाही, पण वेळ पडली तर मी नावं घेऊनही बोलीन, कारण लोकांचे जे भ्रम आहेत ते दूर करावे लागतात. बरोबर. आणि सर, या आरोप प्रत्यारोपांमध्ये कुठेतरी कॉज जे आहे, म्हणजे आंदोलनाचा जो उद्देश आहे की शिक्षण व्यवस्थेबद्दल जागृती निर्माण करणं, सरकारला कुठेतरी जबाबदार धरणं, हा मागे पडतोय का? आणि दुसरं म्हणजे आंदोलन आता सुरू आहे, सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडतच चाललेली आहे आणि अशामध्ये 20 जुलैच्या मोर्चाची घोषणा झाली आहे. या आंदोलनाचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? हे बघ, या आंदोलनाचं भवितव्य सांगायला मी काही ज्योतिषी नाही, पण अभिजितशी बोलल्यावर असं दिसतंय की 20 जुलैचा मोर्चा होणार. देशभरातून लोक येत आहेत. म्हणजे मी त्या दिवशी एक पोस्ट टाकली, मी चाललोय दिल्लीला, मी चाललोय 18 जुलैला. पहिल्यांदा मी जाऊन सोनमना आणि अभिजितना भेटणार आहे. मला सौरव दासचाही निरोप आलेला आहे, त्यालाही भेटणार आहे. तिथून मी रिपोर्टिंग करणार आहे, माझ्या चॅनलवरून रिपोर्टिंग करणार आहे. अधिक मी काय वातावरण आहे बघणार आहे. पण माझा असा अंदाज आहे 20 जुलैच्या मोर्चासाठी अख्ख्या देशभरातून तरुण लोक आणि सुजाण नागरिक येतील. किती प्रचंड मोर्चा होईल मला माहित नाही, कारण पैसे देऊन माणसं आणणारे काय माणसं नाही ती, त्यांच्याकडे पैसे नाहीत, काही नाही, यंत्रणा नाही. जे लोक स्वतःहून येतील ते मोठ्या संख्येने येतील असं मला वाटतं. आणि असं आहे की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की तुम्हाला जर वाटत असेल की 21 विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्या चूक आहेत, या सरकारच्या भ्रष्ट यंत्रणेमुळे झालेल्या आहेत, तर तुम्ही यायला पाहिजे. माझ्या मते हा मोर्चा प्रचंड होईल की नाही मला माहित नाही, पण हा मोर्चा निश्चितपणे प्रभावी होईल. नेहमीच काही गर्दीची गरज नसते. काल जर बघितलंस, गेले 2 दिवस जंतर मंतरवरची गर्दी वाढलेली आहे. पोलीस मज्जाव करतायत लोकांना यायला, तरी सुद्धा गर्दी वाढलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येऊन तिथे बसलेले आहेत. गायक आले आहेत, काही लेखक आलेले आहेत, पंजाब मधून गायक आलेले आहेत, तिथे सांस्कृतिक कार्यक्रमही होत आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा प्रभाव वाढतोय. आता काही लोक चेष्टेने विचारतात, या आंदोलनाने काही क्रांती होणार आहे का? माझं असं म्हणणं आहे, तुम्ही आधी क्रांती या शब्दाचा अर्थ समजावून, फार सोपेपणाने हा शब्द वापरला जातो. या आंदोलनामुळे लोकांच्या मनात जागृती निर्माण तर झालेली आहे, ते आंदोलनाचं मोठं यश आहे. लोकशाहीमध्ये एखाद्या आंदोलनाचा दबाव पडणं हे सुद्धा महत्वाचं असतं. त्यामुळे लोकशाही जिवंत राहते. ते तर या आंदोलनाने केलंय. आता राजीनामा घ्यायचा की नाही ही मोदींची जबाबदारी आहे. सोनम वांगचुकना आम्ही का सांगतोय उपोषण मागे घ्या, कारण मोदीजी जे आहेत ते निगरगट्ट आहेत. मोदी सरकार हे पूर्णपणे निगरगट्ट सरकार आहे. ते आपले जे भ्रष्ट मंत्री आहेत यांच्याकडून पण राजीनामा घेत नाही. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला, बरोबर, घेतला का राजीनामा? नितीन गडकरींवर इथेनॉल भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे, घेतला का राजीनामा? कारण एकाचा राजीनामा घेतला तर गडबड होईल ना. राम मंदिरात काय झालं बरोबर, राम मंदिरात सगळे विश्व हिंदू परिषदेचे नेते सापडलेले आहेत, चंपतराय आणि कंपनी. खूप दबाव आल्याचे राजीनामे घेतले, पण यांच्या विरुद्ध अजून FIR झालेलं नाही, यांना अटक झालेली नाही. तेव्हा हे निगरगट्ट लोक आहेत. माझं असं म्हणणं आहे 20 तारखेचा मोर्चा निघणार, देशभरातून तरुण मंडळी येणार आणि संसदेवर धडक मारणार, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. बरोबर, संसदेवर धडक मारतील विद्यार्थी आणि मग सरकार काय प्रतिसाद देतं ते बघायचं. पण लोकांचे आता सिग्नेचर कॅम्पेन, या आंदोलनाला पाठिंबा, हे सगळं सुरू झालंय. सर, तुम्ही अनेक घोटाळ्यांचा उल्लेख केला, जमीन घोटाळे मध्य प्रदेश मधले, इथेनॉल घोटाळा आणि सगळ्यात मोठा तर राम मंदिरामधला भ्रष्टाचार. तुम्ही असं म्हणता की राम मंदिर मधला भ्रष्टाचार हा एकच नाही,
3 घोटाळे आहेत यामध्ये. तर हे 3 घोटाळे कोणते आहेत, अजूनही लोकांना याची पूर्ण जाणीव झाली आहे का? माझं असं म्हणणं आहे की राम मंदिर हाच मोठा घोटाळा आहे, हा महाघोटाळा आहे. पण राम मंदिर बांधण्यासाठी जे राम जन्मभूमी आंदोलन झालं तिथपासून हा घोटाळा सुरू झाला 1985 नंतर. रामरथ यात्रा सुद्धा घोटाळा होती. या वेळेला विश्व हिंदू परिषद संघ परिवारांनी बजरंग दलाने जे पैसे जमवले त्याचा हिशोब नीट दिला नाही. मी मागेही सांगितलं होतं, इन्कम टॅक्स कमिशनर त्यावेळेचे जे होते त्याचं नाव विश्वबंधू गुप्ता होतं, त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता. त्यांच्यावर कारवाई या सगळ्या संघटनांवर करायची त्यांची इच्छा होती. मला माहित नाही त्यावेळेच्या काँग्रेस पक्षांनी किंवा इतर सरकारांनी त्यांना का रोखलं. तेव्हा पैसे जमा करण्यापासून, निधी संकलनापासून हा घोटाळा आहे. पैसे किती जमा झाले, विट्या किती जमा झाल्या, सोन्याच्या विटा किती, चांदीच्या विटा किती, हे माहित नाही. हा पहिला घोटाळा. म्हणजे माझं म्हणणं आहे की राम जन्मभूमी आंदोलन हाच लोकांना फसवण्याचा एक घोटाळा होता. नंबर 2, जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलं की बाबरी मशिदीच्या जागी राम जन्मभूमी उभारण्याचं, हे कायद्याच्या आधारे दिलं नाही, हे देशातल्या बहुसंख्याकांच्या श्रद्धेचा विचार करून दिलेलं आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलंय, चंद्रचूडनी सांगितलेलं आहे. हे काय मी सांगत नाहीये. त्यामुळे तो दुसरा घोटाळा आहे. असं कुठल्या देशात असतं की कायद्याच्या आधारे जजमेंट द्यायचं नाही, श्रद्धेचा विचार करून जजमेंट द्यायचं. तर सुप्रीम कोर्टाने हा दुसरा घोटाळा केला. तिसरा घोटाळा आत्ताची चोरी आहे. ही चोरी अनेक महिने चाललेली आहे. मला सांग, जेव्हा मोदींनी काय ते मूर्तीपूजा काय म्हणतात त्याला तुम्ही, प्रतिष्ठापना, म्हणजे प्रतिष्ठापना, मूर्तीची प्रतिष्ठापना केली, तेव्हा सगळा स्वतःवर फोकस ठेवला. त्या बिचारा मोहन भागवतांनी बाजूला बसवलं होतं, सगळा कॅमेरा यांच्यावर होता. आता जर फोकस तुम्ही स्वतःवर ठेवला, श्रेय घेतलं, तर आता अपश्रेय जे आहे ते पण स्वीकारा ना. तुम्हीच नेमलेत ना या लोकांना. मुळात जो ट्रस्ट केला सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे, ते नृपेंद्र मिश्रा आहेत पीएमओ मधले ऑफिसर, ते आहेत, त्यांनी ते कबूल केलंय, घोटाळा झाला, लोकांची माफी मागितलेली आहे, लक्षात घ्या. पण नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काहीही भाष्य याच्यावर केलेलं नाही. याचं कारण घोटाळ्यामध्ये माझं तर म्हणणं हे सगळे सहभागी आहेत. चंपतराय कुणाचा माणूस आहे, अनिल मिश्रा कुणाचा माणूस आहे, गोपाळराव कुणाचा माणूस आहे, हे सगळे मोदींची माणसं आहेत. चंपतराय आधी या ट्रस्टमध्ये नव्हता, मोदींनी त्याला घुसवला. अनिल मिश्राला ट्रस्टी केला. चंपतरायची माणसं, अनिल मिश्राची माणसं, गोपाळरावची माणसं सगळीकडे घुसलेली आहेत. जे 50 लोक ते दानपेटीतले पैसे मोजत होते त्यामध्ये यांचीच माणसं होती ना. स्टेट बँकेने आपली एक एजन्सी नेमली, त्या एजन्सीत सुद्धा यांनी घोटाळा केला आणि स्वतःची माणसं नेमली. तरी सुद्धा काही ऑफिसर स्टेट बँकेचे चांगले निघाले. त्यांनी जाऊन सांगितलं की या दानपेटीच्या मोजणीमध्ये घोटाळा होतो आहे, अशी जाऊन तक्रार केली. चंपतरायकडे ही तक्रार केल्यावर त्यांनी धुडकावून लावली, असं काय होतच नाही. शेवटी कोणी बाहेर काढला, महिपत सिंग नावाचा एक व्हीएचपीचा जो माणूस आहे, व्हीएचपीचा पदाधिकारी आहे, तो तिथे ऑडिटर होता की अकाउंटंट होता. त्यांनी हा घोटाळा बाहेर काढला, कारण चंपतरायांनी त्याचा अपमान केला म्हणून त्यांनी हा घोटाळा बाहेर केला आणि जाऊन पोलिसात तक्रार केली आहे, लक्षात घ्या. अनेक दिवस चाललेला हा घोटाळा आहे. यांनी दानपेटीतल्या पैशांचा अपहार केलेला आहे, यांनी मूर्ती ज्या दिल्या होत्या मंदिराला त्याचा अपहार केलेला आहे, यांनी सोन्याच्या विटा, चांदीच्या विटा यांचा अपहार केलेला आहे. सिंधी समाजाने जाहीरपणे सांगितलं 7 कोटी रुपयाच्या विटा आम्ही दिल्या होत्या, त्या कुठे आहेत? उद्धव ठाकरेंनी सांगितलं 1 कोटी रुपये आम्ही दिले, त्याची रिसिटही दिली नाही. तुम्ही देणग्या घेता, रिसिटही देत नाही. माझं तर म्हणणं आहे या ट्रस्टची चौकशी व्हायला पाहिजे, पण कोण करणार? सीबीआय, ईडी यांच्याच ताब्यात आहे. एसआयटी नेमल्या गेल्या, सगळं एसआयटी यांनी नेमली ना, राज्य सरकारने. माझा मुद्दा असा आहे, जसा या ट्रस्टवर पीएमओचा प्रतिनिधी होता तसाच राज्य सरकार सीएमओचा पण प्रतिनिधी होता. तेव्हा तुमच्या प्रतिनिधीला हा घोटाळा होतोय कळलं नाही का गप्प बसले? याचा खुलासा आधी नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथनी करायला पाहिजे, पण ते काही करत नाहीत. माझं म्हणणं आहे ही सगळी बदमाशांची टोळी आहे, मोदींपासून चंपतरायपर्यंत. आता 8 जण जे अटक केलेले आहेत ही छोटी माणसं आहेत, बरोबर आहे, ती घोटाळ्यात इन्व्हॉल्व आहेत. चंपतरायची माणसं आहेत, अनिल मिश्राची माणसं आहेत. यांना फाशी देतील हे लोक किंवा यांना शिक्षा होईल, पण चंपतराय, अनिल मिश्राला वाचवतील असं माझा संशय आहे. आणि एसआयटीचा फायनल अहवाल येईल तेव्हा हे लोक सुटलेले तुला दिसतील, लिहून घे. सर, आणि त्याच्यात एक गंभीर गोष्ट जी पत्रकारांना सुद्धा माहिती नव्हती, म्हणजे ज्ञानेश कुमार जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत
ते सुद्धा राम मंदिराच्या ट्रस्टचा एक भाग होते आणि हा सगळा घोटाळा होतोय, इतका भ्रष्टाचार होतोय हे त्यांनाही माहिती होतं आणि तरी सुद्धा सीसीटीव्हीचं फुटेज गायब केलं गेलं किंवा तिथे खूप दडपादडपी झाली. सीसीटीव्हीचं फुटेज गायब नाही केलं गेलं. सीसीटीव्हीवर इन्चार्ज जो होता त्या माणसाला यांनी घोटाळ्यामध्ये सामील करून घेतला. सगळी गंमत आहे, गंमत कशा प्रकारे हा घोटाळा केलेला आहे. आणि एवढाच घोटाळा नाही, संजय सिंग जे खासदार आहेत त्यांनी आरोप केलाय जमिनीचे घोटाळे झालेले. म्हणजे 2 कोटीमध्ये जमीन घेतली, ती राम मंदिर ट्रस्टला 15 कोटीमध्ये विकली. अशा प्रकारचे घोटाळे आहेत. जवळची जमीन महाग असायला हवी, यांनी कुठेतरी दूर जमीन घेतली आहे, मंदिरापासून दूर, ती महाग दरात घेतलेली आहे. हे काय केलं या लोकांनी? हे म्हणजे मी तुला सांगतो, मी नास्तिक माणूस आहे. माझा विश्वास, मी त्याच लोकांना देव मानतो जे चांगलं काम करतात. कळलं का? जे घटनेच्या चौकटीत चांगलं काम करतात त्यांनाच मी देव मानतो. डॉक्टर आंबेडकर हे माझ्यासाठी देव आहेत. म्हणजे मी अंधभक्त नाही, किंवा महात्मा गांधी हे देव असतील. मी हे असे दगडातले देव काय मानत नाही. प्रभुराम हा काय आहे? प्रभुराम हा कुटुंबासाठी दगडातला देव आहे. डॉक्टर लोहिया यांनी उत्तम लिहिलेलं आहे. त्यांनी राम कृष्ण शिव या संकल्पना आपल्या ललित लेणी या पुस्तकात उलगडून दाखवल्या आहेत. राम कृष्ण शिव या सांस्कृतिक संकल्पना आहेत ज्या भारतीय माणसाच्या मनात वर्षानुवर्ष चालत आल्या, ठाव घेऊन बसले आहेत. मनाचा ठाव घेऊन त्या बसलेल्या आहेत. ती श्रद्धा आहे भारतीय लोकांची. म्हणजे भारतीय लोकांची तू बघितलंस तर केवळ उच्चवर्णीयांची नाही, बहुजन समाजात पण रामाची श्रद्धा आहे, दलितांमध्येही आहे, आदिवासींमध्ये आहे, सगळीकडे आहे. तेव्हा या श्रद्धेचा यांनी बाजार मांडला. या श्रद्धाळूंची फसवणूक केली. खरं तर या लोकांनी जाऊन त्यांना जोडे मारले पाहिजे. पण आमचे श्रद्धाळू सहनशील आहेत, ते असं काही करणार नाहीत. त्यांना उद्या सांगतील प्रभू रामचंद्र अवतरतील आणि असं होईल, ते विश्वास ठेवतील बिचारे. तर देवाच्या नावावर ही फसवणूक केलेली आहे. आणि मोठा मुद्दा असा आहे की केवळ राम मंदिर नाही, आता आणखीन कुठच्या तरी बद्रीनाथचा घोटाळा आला. आणखीन साऊथ मधल्या काही मंदिरातले घोटाळे आधीच बाहेर आले. जिथे जिथे देव आहे, दगडातला देव आहे, लक्षात घ्या, जिथे जिथे दगडातला देव आहे, जिथे जिथे देवाच्या नावाने व्यापार चालतो, जिथे जिथे देवाच्या नावाने अनेक घोटाळे केले जातात, तिथे तिथे देव नाही, हे लक्षात घ्या. तिथे तिथे दानव आहेत. आणि ते चंपतराय आणि अनिल मिश्रा आहेत, किंवा मोदी आणि आदित्यनाथ सुद्धा असतील. हे दानव जे आहेत यांना सार्वजनिक जीवनातून दूर केलं पाहिजे. सर, पण राम मंदिर झाल्यानंतर कितीतरी जणांनी तिकडे अयोध्येला यात्रा काढल्या, मोठ्या मोठी दानं दिली, आणि आता सरळ सरळ उघड उघड दिसतंय की त्यांनी जे दान दिलेलं होतं किंवा त्यांच्या श्रद्धेचा पूर्ण बाजार मांडलेला होता. असं असताना सुद्धा हिंदू धर्मीय लोक ज्या पद्धतीने या सगळ्या घोटाळ्याचं समर्थन करतायत, उलट मुस्लिमांवरच आरोप करतायत, हे बघून तुम्हाला काय वाटतं? हिंदू धर्मीय नाही करत आहेत. मला माहिती आहे, मी सुद्धा एका हिंदू उच्चवर्णीय घरात जन्मलो. बरोबर. माझे वडील सुद्धा देवभक्त होते, श्रद्धाळू होते. आमच्या घरामध्ये देवांच्या 33 तसबरी होत्या. त्याचा माझ्यावर परिणाम झाला नाही आणि मी नास्तिक झालो हा भाग वेगळा. किंबहुना त्या होत्या म्हणून कदाचित मी नास्तिक झालो असेल. मुद्दा असा आहे, मी बघितलंय हिंदू भाविक काय असतो माझ्या वडिलांच्या रूपाने. हिंदू भाविक कधीही तिरस्काराचा पुरस्कार करत नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा देशामधलं हिंदुत्व आणि हिंदू हे वेगळे करायला आपण शिकलेच पाहिजे. बहुसंख्य हिंदू समाज जो आहे तो अजूनही सहिष्णू आहे. त्यामुळे जे लोक असं मानतात ना, ही हिंदू विरुद्ध मुसलमान लढाई नाही. डॉक्टर लोहिया म्हणाले ही धर्मांध हिंदू विरुद्ध उदारमतवादी हिंदू अशी लढाई आहे, लक्षात घ्या. तो मुद्दा असा आहे की हिंदूंना वाईट वाटलेलं आहे. जे सर्वसामान्य हिंदू आहेत, श्रद्धाळू हिंदू आहेत, ते रागावलेले आहेत. ते आता या क्षणाला काही करणार नाहीत. पण तरी सुद्धा ते भाजपच्या प्रपोगंडाला बळी पडताय. अजिबात नाही बळी करणार. पुढच्या इलेक्शन मध्ये कळेल तुम्हाला. प्रपोगंडाला हे लोक बळी पडणार नाहीत. पुढच्या म्हणून आता आदित्यनाथ घाबरलेले आहेत, भाजपचे लोक घाबरलेले आहेत की उत्तर प्रदेशात आपल्याला ह्याचा फटका बसतो का. पहिली गोष्ट म्हणजे अयोध्येमध्ये निवडून आले नाहीत भाजपचे लोक. 2024 फैजाबाद जो तिकडची कॉन्स्टिट्युएन्सी आहे तिथे समाजवादी पक्षाचा माणूस निवडून आलेला आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा भाजपला वाटतंय की आपण काय वाटेल ते बोलू. तुम्हाला काय हिंदूंविरुद्ध बोलायचा अधिकार आहे? आम्ही हिंदुत्ववादी चोरांविरुद्ध बोलतो आहोत आणि ते बोलण्याचा अधिकार आम्हाला भारतीय घटनेने दिलेला आहे. जर कोणी चोरी करत असेल, दरोडा घालत असेल, खून करत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देणं हे नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे. तेच आम्ही करतोय. उद्या आमच्या पंतप्रधानांनी जरी चोरी केली तरी आम्ही
हेच करू, तेव्हा भाजपचा हा भंपक प्रचार आहे. म्हणून मी म्हणतो भाजप हा राष्ट्रविरोधी पक्ष आहे. देशाचं काय नुकसान केलंय त्यांनी 12 वर्षात हे त्यांना कळत नाहीये. असंच चालू राहिलं ना तर या देशाचा हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. जसं तिथे मुल्ला मौलवींचा जोर आहे पाकिस्तानामध्ये, ते सेक्युलर राष्ट्र नाही आहे, ते मुस्लिम राष्ट्र आहे. तसंच आपलं जर धर्माधारित राष्ट्र झालं ना तर फार भयंकर परिस्थिती ओढवेल, हे आपण लक्षात घ्यायला. पण सर तुम्ही म्हणताय की लोक रागवलेले आहेत, नाराज आहेत, त्यांना कळतंय काय चाललंय अवतीभोवती, मग ते निवडणुकांमध्ये आपल्याला दिसत का नाहीत? लोक अजूनही भाजपला भरभरून मतं देत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसलं, भारतामध्ये सुद्धा दिसलं, म्हणजे सरकारच्या पातळीवर हे दिसून आलं. आता महाराष्ट्रात लाडकी बहीण घोटाळा सगळा समोर आला, तरी सुद्धा अजूनही लोक तितक्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधात, भाजपच्या विरोधात पेटून उठलेले नाहीयेत. लोक सरकारच्या विरोधात आहेत, लोक घोटाळ्यांच्या विरोधात आहेत, लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत. आता तू विचारस निवडणुका का भाजप जिंकतो, तर 2024 लोकसभा निवडणुकीनंतरच्या सर्व निवडणुका, बघा मी जबाबदारीने बोलतोय, हरियाणातली निवडणूक, महाराष्ट्रातली निवडणूक, बिहार मधली निवडणूक, पश्चिम बंगाल मधली विधानसभा निवडणूक, या सर्व निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजपने मॅन्युप्युलेट केलेले आहेत. राहुल गांधीने दाखवून दिलं आपल्या 2 पत्रकार परिषदेमध्ये कशा निवडणुकीतल्या मतदार याद्या मॅन्युप्युलेट केल्या, इतर गोष्टी मॅन्युप्युलेट केल्या, कसे पैसे वाटले गेले. साध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सुद्धा 2-2 कोटी रुपये ज्या लोकांनी खर्च केले, काय म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की आपण मॅन्युप्युलेट करून निवडणुका जिंकू शकतो. माझं तर असं मत आहे, विरोधी पक्षांनी विचार करायला पाहिजे निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा, विचारच करायला पाहिजे या निवडणुकींवर बहिष्कार टाकायचा. याचं कारण यापुढे निवडणुका लढून जर मॅन्युप्युलेट होणार असतील तर उपयोग काय आहे. या देशामध्ये एक प्रचंड असा असंतोष धुमसतोय आणि जर तुम्ही त्याला लोकशाही मार्गाने वाट करून दिली नाही तर जे असीम सरोदे म्हणतात ते मला पटतं, नेपाळपेक्षा भयंकर परिस्थिती या देशात निर्माण होईल. भारतीय जनता शांत आहे, भारतीय जनता सोशिक आहे, म्हणून तुम्ही गैरसमजात राहू नका. तुम्ही जर तिला प्रतिसाद दिला नाहीत आणि वेळेत उपाय केले नाहीत तर भयंकर अवस्था निर्माण होईल, या देशात अराजक निर्माण होईल आणि मग हे जे राजकारणी आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांना पळता भुई थोडी होईल. नेपाळ सारखीच हे लक्षात घ्या. सर तुम्ही नेपाळचा उल्लेख केला, तिथे जेनझीचं मोठं आंदोलन झालं, सरकारने एकाच वेळेस ब्लँकेट बॅन टाकला सोशल मीडिया अकाउंट्सवर आणि त्याच्यामुळे तरुण चिडले. तिकडे बांगलादेशमध्ये जेव्हा तरुणांचा उठाव झाला तेव्हा प्रश्न रोजगाराचा होता की तुम्ही बांगलादेश मुक्ती संग्राम मधल्या लोकांसाठी कोटा ठेवताय, मग तरुणांना रोजगार कसा मिळणार. तसं भारतामध्ये काय ट्रिगर पॉइंट असू शकतो तुम्हाला वाटतं? ट्रिगर पॉइंट काही असू शकतो, माहित नाही मला. आता ज्या परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्यात तोही ट्रिगर पॉइंट होऊ शकतो, महागाई हा ट्रिगर पॉइंट होऊ शकतो, बेरोजगारी हा ट्रिगर पॉइंट होऊ शकतो. भारतामध्ये असं आहे की तुम्ही धर्म जातीच्या नावाने समाजामध्ये भांडणं लावू शकता, ते भाजपने केलेलं आहे. शेतकऱ्यांमध्ये जो असंतोष आहे तो का दबला जातो, कारण शेतकरी हा शेतकरी म्हणून मतदान करत नाही, तो शेवट आपल्या जातीच्या प्रांताच्या नावावर मतदान करायला जातो. हे प्रत्येक समाज समूहासाठी खरं आहे. त्यामुळे या सगळ्या सामाजिक परिस्थितीचा फायदा घेणं हे भाजप सारख्या लोकांना जमतं. भाजप निवडणुका मॅन्युप्युलेट करतं. भाजप हे 24/7 इलेक्शन मशीन आहे, ज्याचा कॅप्टन अमित शहा आहे, हे लक्षात ठेवा. अमित शहा तडीपार माणूस आहे, तो काय करत असेल याची कल्पना करवत नाही मला. गुजरातमध्ये जे एक मंत्री होते मोदींच्या मंत्रिमंडळातले, त्यांचा खून झाला, तुझ्या लक्षात असेल. भर पहाटे दिवसा म्हणजे फिरायला निघालेले असताना खून झाला, जसा दाभोळकरांचा झाला. अमित शहांवर संशय व्यक्त केला गेला होता, पुढे काय झालं, काहीच झालं नाही. तेव्हा अशी प्रकरणं सगळी दाबून ठेवली ना तर एक दिवस स्फोट होणारच. मला खात्री आहे. भगतसिंगचं जे झालं माहिती आपल्याला, लाला लजपत राय यांच्यावर हल्ला केला पोलिसांनी, लाठी हल्ला केला. लाठी हल्ल्यामध्ये त्यांचं डोकं फुटलं आणि ते दगावले. लाला लजपत राय यांच्यासारखा मोठा नेता दगावला पंजाब मधल्या लाठी हल्ल्यामध्ये. आणि मग भगतसिंगने त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला. भगतसिंग अहिंसावादी नव्हता का? भगतसिंगची मूळ श्रद्धा ही अहिंसेवरच होती, त्याचा विश्वास गांधीजींवर होता. पण या अपवादात्मक परिस्थितीमध्ये
हा जो ब्रिटिश अधिकारी आहे हम्म. त्याला मी जगू देणार नाही अशा विचाराने त्याने बॉम्ब फेकला, हे लक्षात घ्या. बरोबर. भगतसिंग का टेररिस्ट नव्हता, दहशतवादी नव्हता, त्याला ब्रिटिशांनी तसं म्हटलं होतं. हम्म. एरवी तो त्याची श्रद्धा ही कामगार, श्रमिकांच्या, दलितांच्या एकजुटीवर होती, आंदोलनावर होती. हम्म. पण त्यांनी अपवादात्मक परिस्थितीत हे केलं. हम्म. आज जर लोकशाही मार्गाला प्रतिसाद या देशात मिळाला नाही हम्म. तर आणखी एखादा भगतसिंग निर्माण होऊ शकतो. हम्म. माझं मोदींना एवढंच सांगणं आहे, सावध राहा, हे होऊ देऊ नका. हम्म. आमचा शांततेवर आणि अहिंसेवर विश्वास आहे, सोनम वांगचुकचा शांततेवर आणि अहिंसेवर विश्वास आहे. तेव्हा कृपया त्याची दखल घ्या, नाहीतर एखादा भगतसिंग पुन्हा एकदा जन्म घेऊ शकतो. तुम्ही भगतसिंगचं उदाहरण दिलं, ब्रिटिशांविरुद्धच्या उठावाबद्दल बोललात, पण अगदी अलीकडचं इमर्जन्सीचं उदाहरण दिलं जातं. म्हणजे आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधींचा जो पराभव झाला, सगळे विरोधी पक्ष एकवटले आणि कुणालाही वाटलं नव्हतं की इंदिरा गांधींची सत्ता अशा प्रकारे जाऊ शकते. तर योगेंद्र यादव यांच्यासारखे राजकीय विश्लेषक पुन्हा पुन्हा ते उदाहरण देत आहेत. पण सर, तेव्हा तरी सुद्धा लोकशाही मार्गाने सगळं सुरू होतं. आता मात्र निवडणूक आयोग, न्याय संस्था, आणखीन कोणत्या कोणत्या सरकारच्या यंत्रणा आहेत, त्या एवढी दडपशाही करतायत की कुणाला आंदोलनाला जायचं असेल तरी भीती वाटते. नाही, मला असं वाटतं भीती वाटते हे बरोबर आहे. सरकारची भीती वाटते, पोलिसांची भीती वाटते, पण भीती कुठपर्यंत चालणार आहे? अगदी मोदींपासून सगळ्यांची भीती वाटते, मग आपण घरात आल्यावर घरच्या लोकांची सुद्धा आपल्याला भीती वाटणार, ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिसमधल्या बॉसची भीती वाटणार. तेव्हा लोकांनी हा निर्णय घ्यायचा आहे की अशा सर्वंकष भीतीमध्ये आपण जगायचं आहे का? भीतीवर मात करणं याचा अर्थ माणूसपणाचा जन्म होणं हे आहे. म्हणून भीतीवर मात केली पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे मला आठवतंय दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये एक घोषणा होती की 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस चित्त्यासारखं जगा. तर माझं म्हणण्याचा विचार लोकांनी करावा ना. किती दिवस भीती बाळगणार आणि कुणाकुणाची भीती बाळगणार? या आयुष्याला काय अर्थ नाही भीतीच्या. आणि मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगतो की भीतीमुक्त आयुष्य जे आहे ते खूप आनंददायी आयुष्य असतं. त्याच्यामध्ये बाकी सगळी टेन्शन असतात, पण तरी भीतीतून मुक्त होणं हे समाजाने आवश्यक आहे. गांधीजींनी समाजाला भीतीतून मुक्त केलं. आणीबाणीच्या काळामध्ये जेपींनी समाजाला भीतीतून मुक्त केलं. त्यानंतर इंदिरा गांधींची सत्ता गेली. आता जनता पक्षाचा प्रयोग का फसला हे वेगळं राजकीय विश्लेषण आहे, ते मी आज करणार नाही. पण अशा प्रकारे युवकांच्या आंदोलनाने समाजात परिवर्तन घडलेलं आहे. स्वातंत्र्य आंदोलनात युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते, त्यानंतर जेपींच्या आंदोलनात युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. जेव्हा व्हीपी सिंगनी राजीव गांधींविरुद्ध बंड केलं त्यांना युवकांचा मोठा पाठिंबा मिळाला. जेव्हा जेव्हा युवक जागा होतो या देशातला, तेव्हा तेव्हा देशामध्ये परिवर्तन घडलेलं आहे. मला असं वाटतं आज जरी आपल्याला दिसलं की जंतर मंतरवर युवक देशाच्या तुलनेमध्ये कमी संख्येमध्ये आहे, तरी सुरुवात झालेली आहे. युवकांचा हा जो असंतोष आहे त्याचा स्फोट व्हायला सुरुवात झालेली आहे. हा स्फोट हळूहळू वाढत जाणार आहे. कदाचित कॉक्रोच जनता पार्टी राहील न राहील मला माहित नाही, पण हा जो स्फोट आहे तो चालू राहणार आहे आणि तो आत्ताच्या दमनकारी सरकारला महागात पडणार. सर, पण लोकांचं जरी उत्स्फूर्त कितीही आंदोलन असलं तरी त्याला एक राजकीय नेतृत्व लागतं. तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणताय जेपींचं आंदोलन, व्हीपी सिंगांचं आंदोलन, तर आता लोकांनी बघायचं तरी कुणाकडे? आपण राहुल गांधींच्या विषयावर बोललो, शरद पवार, ममता बॅनर्जी यासारख्या नेत्यांनी भाजपला एकेकाळी अंगावर घेऊन पाहिलं, पण त्यांची काय स्थिती झाली तर आमच्यासारख्या सामान्य लोकांची काय स्थिती होणार असं लोक विचारतायत. आणि राजकारणाला काय विचार, ज्याला रस्त्यावर उतरायचं नाही ना, मैदानात उतरायचं नाही. मला सकाळी एका माझ्या परिचितांनी व्हॉट्सअप केला, आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? तर मी म्हटलं तुम्ही स्वतःचे विचार मोकळेपणाने व्यक्त करा. एक तर ते सोशल मीडियावरून करू शकता. मी सोशल मीडिया वाह्यात आहे असं मानत नाही. सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी खूप असतात, तुम्ही कसा उपयोग करून घेता. कारण आज जो आम्ही जिवंत आहे ना, ज्यांच्या नोकऱ्या मोदींनी घालवल्या 2014 नंतर, आमची नोकरी, माझी, राजदीपची, सिद्धार्थ वरदराजनची मोदींनी घालवली. रवीश कुमारची नोकरी अदानीमुळे गेली, म्हणजे मोदींच्या माणसामुळे गेली. तर मला असं वाटतं की हे सगळे लोक जिवंत आहेत ते सोशल मीडियामुळे जिवंत आहेत. खरंय. आज मी माझं चॅनल युट्यूबवर चालवतोय, सेन्सॉरशिप आहे का? थोड्या प्रमाणावर आहेत, पण फार युट्यूब सेन्सॉर करत नाही. तर मुद्दा असा आहे की ही सेन्सॉरशिप झुगारून
सोशल मीडियावर जे स्वातंत्र्य अनुभवायला मिळतंय हम्म. ते अनुभवा. आता तो सतलज नावाचा सिनेमा अगदी घेतला होता झी5ने, तो 24 तासात उतरवला. हम्म. परवा कुणीतरी तो युट्यूबवर टाकला, हम्म. 3-4 लोकांनी टाकला, काही लोकांनी तो बघितला, लोक लिहितायत मला, पुन्हा तो गायब झाला. हम्म. हे गायब कोण करतंय? हम्म. हे सरकार करतंय. हम्म. आता सतलज नावाच्या सिनेमामध्ये ज्या पोलीस अॅट्रॉसिटीज दाखवल्या आहेत हम्म. या पंजाब मधल्या काँग्रेस सरकारच्या काळात आहेत, हो, अगदी. काळातल्या आहेत. तर मोदी सरकारला त्याची भीती का वाटते? हम्म. मला हेच कळत नाही. जर तो जो केपीएस गिल होता हम्म. त्यांनी काही अत्याचार केले असतील किंवा त्याच्या काळात झाले असतील हम्म. तर ते दाखवण्याचा हक्क आहे की नाही फिल्म मेकरला? या सेन्सॉरशिपच्या मी विरोधात आहे. ही सेन्सॉरशिप घटनाबाह्य आहे असं माझं म्हणणं आहे. हम्म. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला सर्टिफिकेट दिलेलं आहे, तेव्हा तो सिनेमा रिलीज झाला पाहिजे. माझं म्हणणं आहे हे सुद्धा भीती दाखवण्याचा प्रकार आहे ना. हम्म. आम्ही सिनेमा बंद करतो, आम्ही सोनम वांगचुकला मरायला सोडून देतो, हो. आम्ही जीडी अग्रवालला मारतो, हम्म. आम्ही मेधा पाटकरकडे दुर्लक्ष करतो. काय काय हम्म. मला लोकांना विचारायचं आहे, तुम्ही जागे झाला नाहीत हम्म. तर पुढच्या तुमच्या पिढ्याही बर्बाद होतील. हम्म. तेव्हा वेळच्या वेळी जागे व्हा, बोला, शक्य असेल तर मैदानात उतरा. सोनम वांगचुक हे लोकशाहीचं प्रतीक आहे, हम्म. त्याला पाठिंबा द्या. कारण लोकशाही जिवंत राहिली तरच आपण जिवंत राहणार आहोत हे लक्षात घ्या. तर प्रत्येक बाबतीत सेन्सॉरशिप सगळ्यांनाच जाणवते. म्हणजे आंदोलनात गेलो तर पोलीस केसेस टाकतील, आपला पासपोर्ट रद्द होईल, किंवा उमर खालीद किंवा आणखीन जे 6 वर्ष त्याला जेलमध्ये जेलमध्ये ठेवलंय, नक्षलवादी कार्यकर्त्यांची जी अवस्था झाली ती आपली होईल अशी भीती एक सगळ्यांना वाटते. पण सर, या सगळ्या बॅकग्राऊंडवर जे योगेंद्र यादव यांच्यासारखे राजकीय विश्लेषक म्हणतात निवडणुकीच्या मार्गाने सत्ता बदलत नसेल तर आता रेझिस्टन्स हाच बरोबर. एक पर्याय उरतो. प्रतिकार. पण प्रत्येक प्रतिकार जर हा सरकार मोडूनच काढणार असेल आणि 2029ला मोदींचं सरकार येणार हे जर लोकांनी ठरवलंच असेल. लोकांनी नाही ठरवलंय, हे मोदींनी ठरवलंय. लोकांनी अजिबात ठरवलेलं नाही. हम्म. मोदी निवडणुका मॅन्युप्युलेट करतायत, मोदी आणि अमित शहा, हम्म. म्हणून त्यांना विजय मिळतोय. तेव्हा लोकांनी ठरवलेलं नाही. लोकांमध्ये भरपूर असंतोष आहे. हम्म. आता विरोधी पक्षांचं ऐक्य होत आहे का, इतर गोष्टींवर हे सगळं अवलंबून आहे. अगदी पण रेझिस्टन्स चालू राहणार. रेझिस्टन्स चालू राहणार. आपण जे करतोय हे लक्षात ठेव. योगेंद्र यादव यांचं विधान जे आहे ते मी पूर्ण करतो. हम्म. आता रेझिस्टन्स शांततामय आहे. हम्म. कशावरून तो शांततामय राहील? हम्म. हा जो रेझिस्टन्स आहे अहिंसक आहे. सरकारने प्रतिसाद दिला नाही हम्म. तर याला नेपाळ सारखं स्वरूप मिळू शकतं. हम्म. नेपाळमध्ये काय झालं? हम्म. प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या घरावर सुद्धा हल्ले झाले. तसं भारतात व्हावं असं मला वाटत नाही. हम्म. पण त्यासाठी सरकारला जागं व्हावं लागेल. हम्म. कायम रेझिस्टन्स राहणार. ही सिस्टीम सुधारायची असेल, हम्म. कोणाविरुद्ध आंदोलन आहे? सरकार विरुद्ध आहे का? सरकार एक टप्पा आहे, हम्म. धर्मेंद्र प्रधान एक टप्पा आहे. हे जर सुधारलं नाही तर पुढे जे सरकार येईल त्याच्या विरुद्ध सुद्धा आंदोलन चालू जाणार. हम्म. कायम राहुल गांधी एक बरोबर म्हणाले इंडिया आघाडीच्या मीटिंगमध्ये, काँग्रेस ही रेझिस्टन्स पार्टी आहे. हम्म. माझं राहुल गांधींना म्हणणं आहे की काँग्रेस ही रेझिस्टन्स पार्टी होती, हम्म. प्रतिकाराचा पक्ष होता. कधी? स्वातंत्र्यापूर्वी. हम्म. सत्तेला आल्यानंतर ती रेझिस्टन्स पार्टी 2014 पर्यंत काय राहिलेली मला दिसली नाही. हम्म. 2014 नंतर तुम्ही रेझिस्टन्स पार्टी बनवत असाल हम्म. तर मी त्याचं स्वागत करतो. पण मग तुमच्यासारखे जे लोक रेझिस्टन्स करतायत हम्म. ते जंतर मंतरवर बसलेले आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटत का नाही? हा माझा साधा प्रश्न आहे. बरोबर सर. 20 जुलैची जेव्हा घोषणा झाली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर असं आलं की एक संसदेवर मोर्चा निघेल आणि त्याच वेळेस संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असणार आहे आणि त्याच्यात महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. ज्या वेळेस कुस्तीगीर महिला अशाच संसदेवर मोर्चा घेऊन निघाल्या होत्या तेव्हा त्यांची धरपकड केली, कशा पद्धतीने त्यांना रस्त्यावर फरफटत नेलं आणि त्याच वेळेला ब्रिजभूषण सिंग सारखे खासदार संसदेमध्ये मोठी अगदी अभिमानाने मिरवत होते. हीच वेळ विरोधी पक्ष सुद्धा लोकांवर आणू शकतात की एकीकडे मोर्चा चाललाय पण दुसरीकडे मात्र शरद पवार असतील, काँग्रेसचे काही खासदार असतील, डीएमकेचे खासदार असतील, हे भाजपशी हात मिळवणी करतील आणि संसदेमध्येच विधेयक मंजूर करून घेतील. मग रस्त्यावर एक चाललंय आणि संसदेत एक, असं तुम्हाला वाटत नाही का? खुदा डॉक्टर लोहियांचं म्हणणं सांगतो, सडके जब सुनसान होती है तब संसद विराण होती है, असं ते म्हणाले होते. हो. म्हणजे रस्ते जेव्हा किंवा मैदानं जेव्हा सुनसान होतात तेव्हा विराण होते संसद सुद्धा. हम्म. आज संसद विराण होणार नाही याचं कारण
हा जो 20 जुलैचा मोर्चा येतोय, हम्म, अशा घटनांमुळे संसद सुद्धा जिवंत राहते. आणि लिहून घे माझ्याकडे, हम्म, आज किती तारीख आहे बघ, आज 14 तारीख आहे. हम्म. 14 जुलैला मी बोलतोय, अधिवेशन 21 जुलैला सुरू होत आहे, 20 जुलैला हा मोर्चा आहे. 21 जुलैला संसदेमध्ये हा प्रश्न मांडण्यात येणार. हम्म, कोण मांडणार मला माहित नाही. राहुल गांधी मांडतील स्वतः, हम्म. प्रियांका गांधी मांडतील, किंवा महुआ मोहित्रा मांडतील, किंवा आणखीन कोणी मांडेल. राज्यसभेमध्ये सागरिका घोष आणि तत्सम मांडू शकतात, संजय सिंग मांडू शकतात. हम्म, पण हा जो युवकांच्या रेझिस्टन्सचा प्रश्न आहे, हम्म. युवकांच्या आंदोलनाचा प्रश्न आहे, तो संसदेमध्ये येणार. मोदींना त्यावर बोलावं लागणार, आणि न बोलता ते पळून गेले तर त्यांची चित्तू होणार. हे माझ्याकडून लिहून घे. बरोबर. खूप सारे मुद्दे आहेत मनामध्ये. SIR चे मुद्दे आहेत, तुम्ही भारताचे नागरिक आहात का, असे मूलभूत प्रश्न सुद्धा सरकार विचारतंय एकीकडे, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की हा रेझिस्टन्सची दखल सरकारला घ्यावी लागेल. तुम्ही 20 जुलैला दिल्लीमध्ये जाणार आहात आणि तिथे नेमकं काय होतंय आंदोलनात ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणार आहात. आणि अजून कितीतरी जणांना या आंदोलनामध्ये सक्रियरित्या सहभागी व्हायचं आहे, तिथे जायचं आहे. आपण आशा करूया की अभिजित दिपके आणि त्यांचे सगळे जे तरुण सहकारी आहेत, सोनम वांगचुक यांच्यासारखा एक खंदा कार्यकर्ता आहे, तो देशासाठी लढतोय, देशाच्या प्रश्नांसाठी लढतोय, आणि कुठेतरी सरकारला जाब विचारण्याची हिंमत आपल्यामध्ये सुद्धा यावी, ही आशा ते तिथे जागवतात. तुम्हाला या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दल काय वाटतं? राम मंदिराचा भ्रष्टाचार, भाजपची दडपशाही, याबद्दल काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आणि ऑड इव्हन हे आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.